100 मूवीज आय लव्ह नंबर 26 वाचतो. एका बापाचं एकच स्वप्न असतं, माझा मुलगा मोठा माणूस व्हावा. पण जर हाच मुलगा गुन्हेगारीच्या दलदलीत अडकला तर? मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की गँगस्टर सिनेमे म्हणजे फक्त मारामारी आणि गोळ्या, तर वास्तव हा तुमचा गैरसमज कायमचा बदलून टाकेल. ही गोष्ट आहे रघुची, एक साधा मध्यमवर्गीय मुलगा. त्याची मोठी स्वप्न आहेत, पण काम नाही, पैसा नाही आणि परिस्थिती हळूहळू कठीण होत जाते. एका छोट्याशा बाणातून त्याच्या आयुष्याला असा टर्न मिळतो की मागे फिरण्याचा रस्ताच उरत नाही. हळूहळू तो अंडरवर्ल्डच्या जगात शिरतो आणि ज्याच्याकडे कधी काही लोक एक साधा मुलगा म्हणून बघायचे, त्याला सगळे घाबरायला लागतात. पण खरी गोष्ट तर इथेच सुरू होते, कारण पैसा, पावर आणि नाव मिळालं तरी मनशांती मिळत नाही. एकीकडे आई वडिलांचं प्रेम तर दुसरीकडे गुन्हेगारी आयुष्य, आणि या दोन जगांमध्ये अडकलेला रघु तुम्हाला प्रत्येक सीन मध्ये अस्वस्थ करतो. संजय दत्तने या भूमिकेत इतका जबरदस्त अभिनय केलाय की काही क्षणांसाठी तुम्ही हा सिनेमा बघत नसता तर जगत असता. रीमा लागू यांनी साकारलेली आई आजही भारतीय सिनेमातील एक हृदयस्पर्शी आईंपैकी एक मानली जाते. वास्तव हा फक्त गँगस्टर सिनेमा नाही, हा परिस्थिती, चुकीचा निर्णय आणि त्याची माणसाला मोजावी लागणारी किंमत याची काळीच पिळवटून टाकणारी कहाणी आहे. आणि म्हणूनच इतकी वर्ष झाली तरी हा सिनेमा लोकांच्या मनात जिवंत आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही अजूनही वास्तव पाहिला नसेल तर एकदा नक्की बघा. आणि अशाच दमदार आणि मनाला भिडणाऱ्या सिनेमांच्या कथा मराठीत जाणायच्या असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. आणि तुमच्या मते संजय दत्तचा सर्वात दमदार परफॉर्मन्स कोणता हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.